गोंदिया जिल्हा सध्या वाळूघाट लिलाव बंद आहे। त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती ही जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून येत असते। त्यामुळे वाळू माफिया गोंदिया जिल्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येते। अशीच एक घटना आमगाव येथे घडली। तलाठी आणि तहसीलदाराने एक टिप्पर क्रमांक MH35/AJ 2635 याने अवैध रेती वाहतूक करीत असताना पकडले आणि सदर टिप्पर हा तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यास सांगितले। या कार्यात कोतवाल आणि तहसीलदारच्या वाहन चालक ललित पटेल यांचा समावेश होता। मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा टिप्पर मालक विष्णू बर्वे हा तहसील कार्यालयाजवळ दबा मारून बसला होता आणि तहसीलदाराचे वाहन चालक राजू पटले हे येत असताना त्यांना बोलावून तू माझा टिप्पर का पकडला असे म्हणत त्याला शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच माझा टिप्पर ज्यांनी पकडला त्या सर्वांना पाहून घेण्याची धमकी दिली। त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू माफिया आहेत आणि कोणाची जुमानत नसल्याची हे दिसून येत आहे। या प्रकरणी आमगाव पोलीस स्टेशन येथे टिप्पर मालक विरुद्ध कलम 353, 332, 294 आणि 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आमगाव पोलीस तपास करीत आहे। आमच्या तहसीलदार साहेबांचे ड्रायव्हर आहेत ललित, इकडे आहेत मागे। सकाळी यांना एक टिप्परवाल्यांनी मारहाण केली आणि त्यांचा जीव मारण्याचा त्यांचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्ही गुन्हा नोंदवला आहे आमगाव पोलीस स्टेशनला आणि तसे निवेदन SDPO साहेबांना आम्ही दिलेलं आहे। विष्णु बर्वे ने रास्ते में मेरे को रुकवाया के मेरे को पहले मैंने टिप्पर पकड़े थे हम लोगों ने साहब के साथ में। तो टिप्पर मेरा क्यों पकड़े करके, इसलिए मेरे को तू पैसे भरना करके ऐसे बोला उसने। लेकिन मैंने बोला मैं कहाँ से भरूँ और मैं क्यों तेरे को पैसे दूँ। तेरा जो वाहन जो था वो तू पैर इससे चला रहा था, तो फिर उसने मारना स्टार्ट किया और हॉस्पिटल में पैसे भरना या तो फिर गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।